छत्रपती संभाजीनगर रोडवर आज प्रहार जनशक्ती संघटनेनं चक्काजाम आंदोलन करत राज्य सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली। देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत दिलेल्या संपूर्ण कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यानं संतप्त प्रहार कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला। यावेळी कार्यकर्त्यांनी टायर पेटवण्याचा प्रयत्न केला तर रस्त्यावर पत्ते उधळून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला। प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण आणि मोर्चे काढले आहेत, मात्र त्याचा सरकारवर कोणताही परिणाम न झाल्यानं आज हे आंदोलन करण्यात आलं। जालना ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर कार्यकर्त्यांनी एकत्र येत वाहतूक रोखली। आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी टायर पेटवून निषेध करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करत तो हाणून पाडला। यानंतर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर पत्ते उधळत राज्य सरकारचा निषेध केला। निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं हवेत विरली आहेत, शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे असं म्हणत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे ती सुरळीत झाली। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार प्रहार संघटनेनं व्यक्त केला आहे। चक्काजाम यासाठी आंदोलन केलेलं आहे। लोकशाही या देशातून आहे ना जवळपास संपुष्टात आणण्याचा प्रयत्न हे सरकार करते। जर ज्यांना लोकशाही जर कळत नाही, संविधानाच्या पद्धतीने जर न्याय मागून जर सरकार न्याय देत नसेल तर शेवटी आम्हाला भगतसिंग सगळ्यांना व्हावं लागणार। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी यासाठी आतापर्यंत सर्व शेतकरी आग्रही आहे आणि निवडणुकीच्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता की महाराष्ट्रातील शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी होईल, परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा क सुद्धा या अधिवेशनात सुद्धा सरकारच्या तोंडातून निघालेला नाहीये आणि शासन या ठिकाणी बच्चूभाऊ कडू यांनी अनेक प्रकारचे उपोषण मोर्चे काढले, परंतु त्याचाही काही परिणाम झाला नाही आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही या शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी व्हावी याच्यासाठी या ठिकाणी हा चक्काजाम आंदोलन आदरणीय शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू यांच्या आदेश या ठिकाणी करत आहे।